नमस्कार. श्रावण महिना सुरू झाला आहे. त्याच्यामध्ये बुधवार आणि रविवार सोडला तर बरेच लोक उपवास करतात. तसंच एकादशी, संकष्टी, नवरात्र अशा वेळेला उपवास लोक धरतच असतात. पण ते काय करतात तर ते साबुदाणा, बटाटा असं खाऊन करतात. आणि डायबेटिक लोकांना किंवा ज्यांचं वजन जास्त आहे अशा लोकांना हे पदार्थ अजिबात उपयोगी नाही. त्याच्यात कार्बोहायड्रेट कंटेंट खूप जास्त असतं. मग अशा वेळेला कुठल्या बरं मिलेटचा वापर करावा तर वरीचा. त्याला कुठल्याही पाऊस पाण्याच्या कंडिशन्स लागत नाहीत, त्याला केमिकल फर्टिलायझर लागत नाहीत. अशामुळे ते अत्यंत सेफ धान्य आहे. आणि त्याचा जर वापर करायचा म्हटला तर आपल्याला त्याचं गुणधर्म कळले पाहिजेत. एक 2010 पासून अनेक त्याच्यावरचे रिसर्च पेपर, 300हून जास्त रिसर्च पेपर आलेले आहेत. आणि त्या पेपर्सवरून कळतं की त्याचं महत्त्व किती आहे. तर त्याचेच जर आपल्याला 10 बेनिफिट्स माहिती करून घ्यायचे असतील तर नक्कीच तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असलेल्या माझ्या लिंकला क्लिक करा. आणि अनेक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज मिळण्याकरता तुम्ही माझ्या डॉक्टर शैला निमकर चॅनेलला पण सबस्क्राईब करा. नमस्कार.